नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा। नवापूर तहसील कार्यालयात कार्यक्रम, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान। चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक सरकारी अभियंता योगेश रामचंद्र मोरे होते। कार्यक्रमाची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश येवले यांनी केली। प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राचार्य गोपाळ पवार यांनी आजच्या डिजिटल युगात ग्राहकांची होणारी फसवणूक कशा पद्धतीने टाळता येईल तसेच ग्राहकांनी कसे सजग राहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष मनोज बोरसे यांनी तालुक्यात कुठेही ग्राहकांची फसवणूक होत असल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन करत ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती दिली। अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट योगेश रामचंद्र मोरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विशेष अधिकार व तरतुदी याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। कार्यक्रमाला तालुका कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अर्चना नगराडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रेमेंद्र पाटील, ॲडव्होकेट संदीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट संदीप शेगर, अशोक सैंदाणे, गोविंद मोरे तसेच डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह ग्राहक, दुकानदार, महसूल विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवापूर शहरातील सर्व शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। त्यातील विजेते पुढील प्रमाणे: निबंध स्पर्धा जयेश योगेश सोनार, इयत्ता 10वी, श्री शिवाजी हायस्कूल प्रथम; जान्हवी अल्केश राणा, इयत्ता 8वी, ND&MY सार्वजनिक गुजराती हायस्कूल द्वितीय; जान्हवी हेमंत वडवी, इयत्ता 8वी, सार्वजनिक मराठी हायस्कूल तृतीय; वक्तृत्व स्पर्धा सोहम रामदास गोडवे, इयत्ता 8वी, श्री शिवाजी हायस्कूल प्रथम; हनीफाबी हाशिर अजमाल पठाण, इयत्ता 8वी, सार्वजनिक गुजराती हायस्कूल द्वितीय; सिफा जुनेद सय्यद, इयत्ता 6वी, सार्वजनिक गुजराती हायस्कूल तृतीय। यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांसह संबंधित शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन दांडेकर यांनी केले। नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले। आज 24 डिसेंबर आपल्याकडे 24 डिसेंबर हा दिवस आहे, हा 2005 नंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि आपल्याकडे ग्राहक संरक्षण अधिनियम जो कायदा होता तो 1986 साली लागू करण्यात आला, परंतु राष्ट्रीय ग्राहक दिवस हा 2005 नंतर आपल्याकडे साजरा करण्यात आला आणि जागतिक जो ग्राहक दिवस असतो तो 15 मार्च रोजी वर्ल्ड वाईड साजरा केला जातो। हा जो राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे हा मुख्यत्वे करून जे आपले ग्राहकांचे अधिकार आहेत त्या संदर्भात आपल्याला एक सहा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे सुरक्षेचा अधिकार, म्हणजे आपण जी वस्तू घेतो, खरेदी करतो, तसंच एखादी सेवा घेतो तर त्या सेवेच्या अनुषंगाने आपल्याला त्यापासून जर काही निवारणाचा विषय झाला तर अशा वेळेस एक सुरक्षा म्हणून आपल्याला हा कायदा जो असतो हा आपल्याला उपयोगात पडत असतो। तसंच एखादी वस्तू किंवा सेवा आपण जी घेतो तर त्याच्याविषयी आपल्याला जाणून घेण्याचा देखील अधिकार या कायद्यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे। तसंच तिसरा अधिकार जो आहे तो विकल्पाचा अधिकार, म्हणजे ऑप्शन, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा एखादी सेवा घ्यायची असेल तर ती तुम्हाला ऑप्शन स्वरूपात देखील घेता येऊ शकते। असं बाइंडिंग कोणी करू शकत नाही की तुम्ही हीच वस्तू घेतली पाहिजे किंवा हीच सेवा तुम्ही घेतली पाहिजे, तर ते तुम्हाला चॉईसचा देखील अधिकार हा प्रदान करण्यात आलेला आहे। तसंच समजा एखादी सेवा, एखादी वस्तू तुम्ही खरेदी केल्यानंतर तिच्यात काही डिफेक्ट असेल, काही दोष असेल तर अशा वेळेस तुम्हाला तिचा सुनावणीचा देखील अधिकार हा देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल करू शकता। ती तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन तुम्हाला तुमचा न्याय हा मिळू शकतो।